तर बाहेर एवढं रिसेशन चालू आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात आहेत. लोक सोशल मीडियावरती एवढे सगळे रील्स बनवतात की आम्ही आज ही गाडी घेतली, आम्ही आज हे घर घेतलं, आम्ही आज इकडे फिरायला गेलो वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळून SIP करण्याचा विचार करताय. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मला माझ्या ऑफिसमध्ये एक कपल भेटायला आलं होतं आणि त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करून हवं होतं. आणि त्याबद्दल आहे ना, त्यांचे काही प्रश्न मनामध्ये होते, काही आयडियाज ते घेऊन आलेले, काही गोल्स त्यांनी ठरवले होते आणि त्या गोलसाठी त्यांना प्लॅनिंग करून हवं होतं. तर यासाठी ते मला भेटायला आले होते. तर त्यांची स्टोरी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर जे कपल मला भेटायला आलं होतं त्यांचं वय मी तुम्हाला सांगतो. 27 ते 28 या वयोगटातलं ते कपल होतं आणि नुकतंच त्यांचं लग्न झालेलं. माझे ते व्हिडिओज खूप दिवसापासून पाहतात आहेत, मला फॉलो करतात आहेत यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती. आणि तिथून ते इन्स्पायर होऊन त्यांनी मला विचार केला की मला भेटावं आणि त्यासाठी त्यांनी मला फोन केला. ॲड्रेस वगैरे तर मी दिलेला असतो सगळीकडे. तर ते मला इथे भेटायला आले फोन करून. आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर, आम्हाला आमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून हवं आहे. नुकतंच आमचं लग्न झालेलं आहे. दोघांचा पगार एक 50-60 हजार रुपयापर्यंत येतो दोघांचा मिळून. तर आता यामध्ये आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून हवं आहे. पण त्या अगोदर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं होम लोन नाही, कारण की आमच्याकडे ऑलरेडी एक घर आहे. म्हणजे त्या मुलाचं जे घर होतं, आईवडिलांबरोबर तो राहत होता, तर ते व्यवस्थित आहे. आम्ही तिथेच राहण्याचा विचार करतो आहे. म्हणजे इन फ्युचर आम्हाला घर घ्यायचं आत्ता सध्या तरी अर्जन्सी नाही, आम्ही घेणार नाही आहोत. म्हणजे आमच्यावरती कोणत्याही प्रकारचं होम लोन नाही. आता त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये एक असं डिसाईड केलं होतं की जे काही खर्च ते करणार आहेत, म्हणजे या अगोदर मुलगा त्याचं घर सांभाळत होता आईवडिलांना आणि त्याच्या पगारामधनं ते घरामध्ये तो पैसे द्यायचा आणि घर चालत होतं. मुलगी जी आहे ती अगोदर आपल्या घरी राहत होती, ती पण तिचा पगार तिच्या आईवडिलांकडे देत होती, असं चालू होतं. पण आता मुलगी लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर दोघांचा मिळून पगार जो होणार होता तो 60 हजार रुपये होता. तो जर त्यांनी घरामध्ये दिला तर तो इतरत्र खर्च होईल. म्हणून त्यांनी काय विचार केला की अगोदर जसं एकाच्या पगारामध्ये घर चालत होतं तसंच एकाच्याच पगारामध्ये घर चालवायचं. तिचा जो पगार आहे त्या पगारामधले फक्त 5,000 रुपये घरामध्ये द्यायचे आणि उरलेल्या पैशांची त्यांना म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची होती. किंवा ते म्हणाले की तुम्ही सांगाल तसं आपण प्लॅनिंग करू. तर तुम्ही याच्यावरती तुमचं मत सांगा आणि समजावा की आम्ही इन फ्युचरसाठी काय करायला हवं. दोघांकडे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं की 27-28 वर्षाची ही मुलं आणि आत्तापासूनच त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल काय छान असं प्लॅनिंग करून ठेवलं आहे. नॉर्मली काय होतं, लोकांचं लग्न झाल्यानंतर इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा, हे घे ते घे वगैरे वगैरे करण्यामध्येच खूप पैसे निघून जातात. किंवा मोस्टली कपल्स हा विचार करतात की आपण आपलं स्वतःचं घर घ्यावं. म्हणजे आईवडिलांचं आहे ते आईवडिलांचं आहे, पण आपण आपलं स्वतःचं घर घ्यावं. मग ते घर घेताना त्याचे वेगवेगळे रील्स बनवावे वगैरे वगैरे वगैरे, गाडी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी. पण यांच्या कल्पना थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांनी त्यानंतर मला जे सांगितलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पण त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला तर सगळं माहिती आहे, म्हणजे म्युच्युअल फंड कशा प्रकारे काम करतात, कारण की तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये काम करताय, तुम्हाला सोशल मीडियामधून सगळ्या गोष्टी कळतच असतील. तुम्ही म्युच्युअल फंड डायरेक्टलीसुद्धा परचेस करू शकत होतात किंवा स्वतः घेऊ शकत होतात, जसे इतर लोक घेतात. गुगलवरती जातात, टॉप 10 सर्च करतात आणि तिथून घेतात. तर ते म्हणाले की सर, फायनान्शियल प्लॅनिंग ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याबरोबर आम्हाला खेळायचं नाही आहे, कारण की ही लॉंग टर्मसाठी जाणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रयोग करायचे नाही आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला टेस्टिंग करायचे नाही आहे की आम्ही घेतलेले डिसिजन्स योग्य ठरतील किंवा काय करतील. म्हणून आम्ही एका प्रोफेशनल ॲडवायझरकडनं ॲडवाईस घेण्याचा विचार केला आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतो आहे, तुमचे व्हिडिओज बघतो आहे आणि त्याच्यातनं नंतर आम्हाला असं जाणवलं की तुमच्याकडे येऊन भेटायला हवं आणि तुमचा ओपिनियन घेतला पाहिजे. तर त्यासाठी ते माझ्याकडे आलेले. तर बरेच लोक जे आहेत ना, म्हणजे जे एज्युकेटेड आहेत त्यांचे तर ठीक आहे, चला त्यांना माहिती असेल मार्केटबद्दल आणि म्युच्युअल फंडबद्दल वगैरे वगैरे वगैरे. पण ज्यांचं शिक्षण खूप कमी आहे, ज्यांना मार्केटबद्दल काहीच माहिती नाही, ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल काहीच माहिती नाही, ते लोक जर SIP सुरू करायची असेल ना तर गुगलवरती जातात, टॉप 10 सर्च करतात, त्याच्यातला एखादा फंड चूज करतात आणि SIP सुरू करून मोकळे होतात. आणि नंतर लक्षात येतं, अरे बापरे, माझे पैसे तर मायनस व्हायला लागले, हा फंड तर काय चालत नाही आहे. मग त्याच्यातनं विड्रॉ होतात, नवीन दुसऱ्या फंडमध्ये एंट्री करतात, पुन्हा तिथे पैसे बनत नाहीत आणि नंतर बाहेर एक्झिट होतात कायमचे. आणि नंतर सगळ्या गावाला ओढून सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये जसे लोक सांगतात तसे पैसे बनत नाहीत. पण तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने जर पैशांचं मॅनेजमेंट केलं नाही ना तर तुम्हाला हेच अनुभव सगळ्याच ठिकाणी येतील. फक्त म्युच्युअल फंडमध्ये नाही तर कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला हेच अनुभव येत राहतील. तर आता यानंतर त्यांनी मला जसं सांगितलं की
एक 30,000च्या पगारामधून जो पगार होता त्या मुलीचा, त्या 30,000च्या पगारातनं त्यांनी 5,000 रुपये घरात ठेवण्याचा विचार केला आणि 25,000 रुपयाचे SIP करण्याचा विचार करत होते. पण त्यामध्ये सुद्धा मी त्यांना असं ॲडवाईस केलं की 5,000 रुपये तुम्ही अजून ॲडिशनल साईडला ठेवा इमर्जन्सी फंड म्हणून, आणि उरलेले 20,000 रुपयाची जी आहे ती तुम्ही SIP करू शकता. आता ही SIP तुम्ही कोणत्या फंड्समध्ये करावी याबद्दलही मी त्यांना सांगितलं. आता यामध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही एखादा लार्ज कॅप फंड घेऊ शकता, कारण की त्यांना मी विचारलं की तुमचा गोल काय आहे लाईफमध्ये, तुम्हाला ही जी SIP तुम्ही करताय याचा गोल काय आहे. तर त्यांनी सांगितलं की सर आम्हाला लवकरात लवकर 1 करोडपर्यंतचा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, आणि त्यानंतर मग आम्ही डिसाईड करू की माझ्या मिसेसने, म्हणजे तो मुलगा जो म्हणत होता की माझ्या मिसेसने नोकरी करावी की नाही करावी हे त्यानंतर आम्ही डिसाईड करू, पण 1 करोडचा पोर्टफोलिओ आम्हाला लवकरात लवकर क्रिएट करायचा आहे, आणि त्यासाठीच म्हणून आम्ही जास्तीचे SIP करतो आहे. आणि मध्ये जर आम्हाला काही बोनसेस मिळाले किंवा काही पैसे कुठून आले तर आम्ही मध्ये टॉपअपसुद्धा त्याच्यामध्ये करत राहू. तर हा त्यांचा प्लॅन होता की 1 करोडपर्यंत त्यांना पोचायचं आहे लवकरात लवकर, जेणेकरून त्यांना नंतर फायनान्शियली इंडिपेंडंट होता येईल, जर गरज लागली तर नोकरी सोडतासुद्धा येईल. ह्या प्लॅनिंगपर्यंत ते पोचलेले आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एखादा लार्ज कॅप फंड घ्यायला हवा, त्यानंतर एक मिड कॅप फंड घ्यायला हवा, कारण की जो लार्ज कॅप फंड काय करतो तुम्हाला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतो, मिड कॅप फंड तुम्हाला स्टेबिलिटीबरोबर ग्रोथ प्रोव्हाइड करतो, आणि स्मॉल कॅप फंड ज्याच्यामध्ये खूप जास्त रिस्क असते पण तो तुम्हाला जास्त पोटेन्शियली रिटर्न्स बनवून देण्याचं सुद्धा काम करतो. त्यामुळे आपल्या जो ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे त्याच्यातल्या 10% अमाऊंट तरी तुमची स्मॉल कॅप फंडमध्ये असायला हवी. आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही एखादा एक मल्टी असेट अलोकेशन फंड ज्याला म्हटलं जातं, जो गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये आणि इतर कमॉडिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, तो फंड एक तुमच्याकडे असायला हवा, आणि एक ॲग्रेसिव्ह हायब्रिड कॅटेगरीमधला सुद्धा फंड तुमच्याकडे असायला हवा, जो डेप्थमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो, आणि जेव्हा मार्केट खाली पडतं किंवा पडायच्या परिस्थितीमध्ये असतं त्यावेळेस तो तुम्हाला स्टॅबिलिटीसुद्धा प्रोव्हाइड करतो. तर अशा प्रकारचं तुमचं पोर्टफोलिओ असायला हवा, ज्याच्यामध्ये 5 किंवा मॅक्झिमम 6 फंड असणं गरजेचं आहे. मी तर त्यांना रिकमेंड केले होते की तुम्ही 5 फंड्स घ्यावेत. यानंतर ते म्हणाले की हे जी काही तुम्ही पोर्टफोलिओचं आम्हाला अलोकेशन सांगितलं किंवा जे काही गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये आम्ही किती वर्षानंतर फंड चेंज करायला हवा. तर मी म्हटलं याच्यानंतर फंड चेंज कशाला करायचं आहे, जे फंड्स तुम्ही आत्ता घेतलेले आहेत ते मी तुम्हाला अशाच फंड्सबद्दल माहिती सांगेन की जे तुम्ही लॉंग टर्ममध्ये घेऊन जाल. पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही बऱ्याच लोकांशी बोललो किंवा बऱ्याच लोकांशी भेटलो, त्यावेळेस लोकांनी असं आम्हाला सांगितलं की आपण एक 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर फंडचा रिव्ह्यू करू, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला नाहीच वाटत आहे, आपल्याला एक्सपेक्टेड रिटर्न्स नाही मिळत असतील तर आपण त्या फंड्समधनं एक्झिट होऊ आणि नवीन फंड्समध्ये एंट्री करू, किंवा मग जेव्हा मार्केट पडत असतं त्यावेळेस आपण आपली इन्व्हेस्टमेंट डेप्थ फंडमध्ये ट्रान्सफर करू, जेणेकरून आपल्याला खूप मोठा लॉस होणार नाही. असे काही लोकांचे त्यांना ओपिनियन्स त्यांनी घेतले होते. तर ते म्हणतात की तुमचं ओपिनियन काहीतरी वेगळंच आहे. माझं ओपिनियन यासाठीच वेगळं आहे की आपण कोणतीही इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्मसाठी करतो, आणि जर तुम्ही मध्ये फंड स्विच करत राहिलात तर काय खात्री आहे की ज्या फंडमध्ये तुम्ही स्विच होत आहेत ते फंड्स तुम्हाला खूप चांगलेच रिटर्न्स देतील. त्या फंडने सुद्धा परफॉर्म नाही केलं तर तुमचे जेवढे वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड आहात एखाद्या फंडमध्ये ते तुमचे वाया जाणार आहेत ना. म्हणजे पहिल्या फंडमध्ये तुम्ही 4 ते 5 वर्ष राहिलात, तिथे तुम्हाला तसे पाहिजे तसे रिटर्न्स मिळाले नाहीत. म्हणजे जर तुमचं एक्सपेक्टेशन 15, 18, 19, 20% रिटर्न्सचं असेल आणि तुम्हाला 10-12% रिटर्न्स मिळत असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार की तुम्हाला वाटणार अरे मला एवढे पाहिजे होते एवढे मिळेल. पण मी सांगेन की मार्केटमध्ये FDमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये किंवा कोणत्याही इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये जर 6-7% रिटर्न्स मिळत असतील आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 10%सुद्धा रिटर्न्स मिळत असतील तर तरी ते खूप चांगले रिटर्न्स आहेत. आपण समाधानी असणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही असमाधानी राहाल तेवढी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट रिस्कमध्ये घेऊन जाणार आणि तेवढे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटबरोबर खेळत राहणार. हा माझा उद्देश आहे की म्हणून मी लोकांना हे सांगत असतो की कोणत्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये निदान ॲटलिस्ट पहिले 5 वर्ष तरी इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. आणि 5 वर्षानंतर तुम्ही तुमचा फंड रिव्ह्यू केला आणि त्या रिव्ह्यू केल्यानंतर जाणवलं की जो फंडमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे तो फंड कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा पण खूप कमी रिटर्न्स देतो आहे तर नक्कीच फंड बदलायला हवा. कारण की कॅटेगरी ॲव्हरेज काय आहे की एखाद्या मिड कॅप फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या कॅटेगरीमधले सगळे फंड जर 8-9% रिटर्न देतात आहेत आणि तुमचा फंड 2-3% रिटर्न देतात आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यातनं एक्झिट होणं गरजेचं आहे. कारण की 5 वर्षामध्ये त्याने कधीही त्या कॅटेगरीला बीट केलेलं नाही. पण जर तुमचा फंड कॅटेगरी ॲव्हरेज किती आहे 9चं आणि तुमचा फंडसुद्धा 9%च रिटर्न देत असेल तर याचा अर्थ तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात ना की तुमचा ट्रॅक बदलला आहे. त्याच वेळा असं होतं की त्याच कॅटेगरीमधला एखादा फंड
खूप जास्त रिटर्न्स देतो, 15%, 16%, 18%. आणि मग आपल्याला असं वाटतं अरे आपला फंड तर फक्त 9% रिटर्न देतो. याचा अर्थ तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरती नाहीत. तो एक कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा बरोबर असणं किंवा त्याच्यापेक्षा वरती असणं याचा अर्थ तुम्ही चांगल्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहात. ही गोष्ट समजून घ्या. कारण की एखादा फंड एखाद्या वर्षी चांगला रिटर्न्स देतो, 2 वर्ष चांगले रिटर्न देतो, पण जर 5 वर्षामध्ये तो वर खाली होत असेल तर आपण चांगल्या ट्रॅकवरती आहात असं समजून चालायचं. तर ह्या गोष्टी मी त्यांना समजून सांगितल्या आणि याचबरोबर मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबर डिस्कस केल्या की अजून आपण या फंड्समध्ये काय काय गोष्टी करू शकतो, कारण तुम्ही त्याच्यामध्ये स्टेपअप करू शकता. या सगळ्या गोष्टींबद्दल आमचं डिस्कशन झालं. पण सांगण्याचा उद्देश हाच या व्हिडिओच्या माध्यमातून. तेच मी लोक बघितली आहेत, बरीच मुलं बघितली आहेत की ज्यांचे 70,000, 80,000 हजार रुपये पगार आहेत, पण त्यांच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट विचारले ना की तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 0 आहे. त्यामुळेच मला ह्या जे कपल्स आहेत आणि त्यांची जी थॉट प्रोसेस आहे ना ती मला खूप आवडली आणि म्हणूनच मी हा विचार केला की त्यांचा थॉट प्रोसेस जी आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर करावी. कारण की प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणतो की अरे मार्केटमध्ये आता वॉर चालू आहे, एवढं मार्केट पडतं आहे, रिसेशन आलं आहे, IT कंपन्यांचे शेअर्स खाली पडत आहेत, AIमुळे खूप साऱ्या नोकऱ्या जातात आहेत वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यभर चालतच राहणार आहेत, कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स येतच राहणार आहेत. पण आपण जर सुरुवातच नाही केली ना तर कधीच त्याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळणार नाही. आणि मी हेच त्यांना विचारलं की सर बाहेर एवढं रिसेशन चालू आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात आहेत, लोक सोशल मीडियावरती एवढे सगळे रील्स बनवतात की आम्ही आज ही गाडी घेतली, आम्ही आज हे घर घेतलं, आम्ही आज इकडे फिरायला गेलो वगैरे वगैरे वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळून SIP करण्याचा विचार करताय. तर ते म्हणाले की सर बघा आम्हाला आत्तापुरतं जगायचं नाही आहे, आम्हाला पुढचा विचार करून जगायचं आहे. ज्यावेळेस ही जी लोकं आहेत जे आता सोशल मीडियावरती व्हिडिओज बनवतात किंवा ज्या काही गोष्टी दाखवत आहेत ते जेव्हा कर्जबाजारी झालेले असतील ना त्यावेळेस आम्ही कर्जमुक्त होऊन आम्ही रिटायरमेंट आनंदाने उपभोगू शकतो. आणि हीच गोष्टी माझ्या मनाला खूप आवडली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तर असाच थॉट प्रोसेस तुम्हीसुद्धा ठेवा. जेवढी शक्य असेल ना तेवढी अमाऊंटची SIP सुरू करण्याचा प्रयत्न करा आणि लॉंग टर्ममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. वाटेमध्ये खूप सारे अडथळे येतच राहतील, अडथळ्यांची मालिका ही सुरूच असते, कधीही ती बंद होत नाही. पण आपले काम काय आहे की सुरुवात करणं आणि ही सुरुवात लवकरात लवकर तुम्ही करावी असं मला वाटतं. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुठेही तुम्हाला रिकमेंड करत नाही की तुम्ही या फंडमध्ये जावा किंवा अशा प्रकारची स्ट्रॅटेजीज घ्या किंवा अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.